नमस्कार सर्वांना. तर आज दत्त जयंती आणि दत्ताचं दर्शन घेण्याअगोदर आम्ही बाल्कनीचं दर्शन घेतलं. खूप खराब झाली होती. कधीपासून आवरायचं चाललं होतं. म्हटलं चला कोणीतरी सोबत हवं आणि येसूला सांभाळायला मेन म्हणजे कोणीतरी पाहिजे घरी, तेव्हा हे कामं होतात आणि येसूचे बाबा घरी होते म्हणून म्हटलं चला आवरून घ्यावं. तर बघा किती आवरल्यावर छान दिसतं आणि पाणी टाकून घेतलं आणि ही डिंकाच्या लाडवांची तयारी आणि यांनी इकडे देवपूजा पण केली मस्त आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आरती पण केली. कसं ना मंदिरात जाणं पॉसिबल नाही होत, वेळ लागतो आणि दत्त जयंती असल्यामुळे तर किती गर्दी असणार आहे, यासूमुळे नाही झालं पॉसिबल म्हणून घरीच दर्शन घेतलं आणि प्रसादाला मस्त साजूक तुपातला शिरा बनवला. मस्त तुपात भाजून घेतला, रवा लालसर होऊ दिला आणि दूध आणि पाणी मिक्स टाकलं. थोडं ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून टाकली, केसर घेतलं दुधामध्ये आणि ते पण टाकलं आणि मस्तपैकी प्रसादासाठी शिरा बनवून घेतला. केळी असली ना तर केळी पण तुम्ही टाकू शकता आणि लास्टला 1 चमचा साजूक तूप अजून टाकायचं आणि थोडं वाफवू द्यायचं त्याला, अजून छान लागतो आणि प्रसाद म्हटला तर आपोआपच त्याला टेस्ट पण येते आणि मग त्यांनी नैवेद्य दाखवला आणि आम्ही पण तो शिरा प्रसाद म्हणून खाल्ला आणि छोल्यांची भाजी केली होती. आणि तुम्हाला एक सांगते की म्हणजे आईनेच सांगितलेलं आहे की गरम पाणी जर टाकलं ना आपण कुठल्याही भाजीत तर टेस्ट चांगली येते. असा होता दिवसाचा शेवट. बाय.